श्री तुकाराम मुंडे यांच्या ह्या कारवाईनंतर खरं तर डेअरी उद्योगातल्या प्रत्येक छोट्या मोठ्या गोष्टी महाराष्ट्रानं समजून घेण्याची गरज आहे. आणि म्हणून आशिया खंडातली आणि कदाचित आशिया खंडातली आणि भारतातली तर निश्चितपणे मी म्हणेन ही सगळ्यात मोठी अशी खाजगी डेअरी आहे. त्याचं अर्थकारण पण मी सांगेन. आणि म्हणून 6-7 जे प्रोडक्ट तुम्ही बघताय सोनाईचे ते आम्ही जाणीवपूर्वक निवडले. आपण काय तुमचा परिचय? माझं नाव गजानन शिपेकर. मी ॲज अ जनरल मॅनेजर म्हणून जॉईन केलेलं आहे इथं. गजाननराव तुम्ही आधी वारणा? मी आता वारणा डेअरीमध्ये काम केलेलं आहे. मी गोडाऊट कन्झ्युमरमध्ये काम केलेलं आहे. तिथे किती वर्ष काम केलं? वारणा डेअरीमध्ये साधारणतः मी 10-11 वर्ष काम केलं. तुमचा मोठा अनुभव आहे बरोबर? गोडाऊट हे 6 वर्ष काम केलं. 6 वर्ष म्हणजे तिकडचा 10 तास 16 आणि इकडचा आणि मावी फूड्स म्हणून हैदराबादला तिथं पण मी 4-5 वर्ष. तुमचा हा इंडस्ट्रीचा अनुभव जरा महाराष्ट्राला ज्ञान देण्याच्या दृष्टीने करू. आता आपण तुम्ही मला काय दाखवणार आहे? जे मिल्क प्रिपरेशन आपण करतोय. नाही, मिल्क अनलोडिंग म्हणजे मिल्क बॅच कशी बनवली जाते. आपण फायनल प्रोडक्ट काय आपला? आणि मग आपण टेट्रा पॅक मध्ये टेट्रा पॅक हे जे दूध आहे ना ते सियाचीन सारख्या का ते शेल्फ लाईफ जास्त आहे ना 6 मंथ आणि सियाचीन सारख्या तिथे 19 डिग्री सेल्सिअस तापमान वगैरे असतं तिथं सैनिकांसाठी ते बनवलं जातं आणि ते पुरवलं पण जातं. सो चला आपण 6 महिने अँबिएंट टेम्परेचरला पण त्याला स्टोअर करू. अँबिएंट म्हणजे नॉर्मल विदाउट फ्रीजिंग. रूम टेम्परेचर आहे. रूम टेम्परेचरला पण त्याला 6 महिने स्टोअर करू. सो हा तुमचा पहिला भाग आहे. हा काय? हा मग मला पण स्टँडर्ड प्रोटोकॉल प्रमाणे हे सगळं करायला लागेल. आणि हे गरज असतं कारण ज्या ठिकाणी फूड दुधाशी संबंधित किंवा अन्नधान्याची सगळी गोष्टी असतात त्यावेळेला ह्या सगळे प्रोटोकॉल पाळायला लागतात. चला हे काय आता सांगा. हा तो पहिल्यांदा तुमचं जे दूध आहे ते इथे आलं. तर मिल्क आपण जे टँकर थ्रू रिसिव्ह करतो त्याला आपण इथं अनलोड केलं जातं. मिल्क सायलो त्या ठिकाणी ह्याला म्हणायचं सायलो. त्याला मिल्क सायलो म्हणतात म्हणजे स्टोरेज सायलो. तो बाहेरच्या बाजूला जास्त चांगला दिसतो आपल्याला. हो बाहेरच्या बाजूला पण कारण याची स्टोरेज कॅपॅसिटी मिल्क सायलो मध्ये हे दूध इथं आलं. दूध आलं. मग या दुधाला आपण आपल्या रिक्वायरमेंट प्रमाणे स्टँडर्डाइज करावं लागतं. साधारणपणे किती दूध येतं इथं दररोज तुमचं? ते तुमच्या रिक्वायरमेंट मध्ये आपण 40,000 वर कॅपॅसिटी आहे. आपले ज्याचा प्रोडक्शन प्लॅन आहे त्याप्रमाणे 40,000 लिटर वगैरे असते. 40,000 30,000 40,000 50,000 जशी ज्याची डिमांड आहे त्याप्रमाणे आपण ऑर्डर देतो. इथं ते पहिल्यांदा दूध आलं. दूध आलं त्याच्यानंतर आपण इथे स्टँडर्डाइज प्रोसेस करतो. आपल्या फायनल प्रोडक्टला जी रिक्वायरमेंट आहे फॅट आणि SNF त्याप्रमाणे आपण त्याला स्टँडर्डाइज करतो. म्हणजे काय स्टँडर्डाइज म्हणजे आपल्याला एक सर्टन फॅटचं दूध मिळालं आपल्याला फॅट कमी किंवा जास्त करायचं आहे तर ती प्रोसेस इथं केली जाते. म्हणजे ऍक्च्युली आपल्याला जे फायनल प्रोडक्ट जे पॅकेटमध्ये आपल्याला फॅट पाहिजे समजा आपल्याला जसं की लो फॅट दूध आहे किंवा हाय फॅट दूध किंवा टोन मिल्क डबल टोन किंवा स्किप मिल्क याप्रमाणे त्याचं फॅट आणि SNF ऍडजस्ट केलं जातं. ओके. ते कुठल्या मशीन मध्ये होतं ते आपण सेपरेट हे हा आपला सेपरेटर वगैरे याच्यामध्ये केलं जातं आणि टँकमध्ये त्याचं ऍडिशन होतं स्किम मिल्कचं. हे सेपरेटर आहे. हो. पुढे काय आहे? हे टँकमध्ये आपण स्किम मिल्क वगैरे स्टोअर करतो आणि ते ऍड करतो त्याच्यामध्ये. जर आपल्याला फॅट डाऊन करायचं असेल स्किम मिल्कचं फॅट 0 किंवा 0.2 0.3 वगैरे तर आपल्याला त्याच्यामध्ये जर मिल्क ऍड केलं जास्त फॅटमध्ये तर लॉजिकली ते कमी फॅट होतं ते. ओके. आणि हे काय मॉइश्चरायझर? हे पाश्चरायझर आहे. आपल्याला पाश्चराइज करावं लागतं. ही प्रोसेस कशी होते? आपल्याला जे रॉ मिल्क आलेलं आहे ते आपल्याला पाश्चरायझर करावं लागतं पहिला. पाश्चरायझर म्हणजे त्यातले जे बॅक्टेरिया वगैरे आहेत ते किल करण्यासाठी आपल्याला पाश्चरायझेशन करावं लागतं. हे कशाचे काय निघतंय? हे स्टीम आहे. स्टीम असते ना हीट करायला आपण स्टीम वापरतो तर ते स्टीमचं हे असतं ना ट्रॅप मधून ते वॉटर सेपरेशन वगैरे होतं ते ट्रेनला जातं. या तुमच्या 3-4 मोठ्या मशिनरी आहेत की ज्या पहिल्यांदा सायलो मध्ये आलं पाश्चरायझेशन झालं आणि पुढं पाश्चरायझेशन म्हणून मग आपण स्टोअर करतो परत सायलोमध्ये आणि तिथून मग आपण स्टरलायझरला फीड देतो. प्रोसेसिंग एरियामध्ये जातो. आता काही प्रेक्षकांना असं वाटेल की हे जे तुम्ही ऍड ऑन काय त्याच्यामध्ये टाकता क्रीम ऍड केलं ते अलाउड आहे काय? ते दुधाचाच पार्ट आहे. दुधापासूनच क्रीम बनलेली असते. असं काही सेपरेट कुठल्या मटेरियल पासून नाही बनत. दुधावरतीच आपण क्रीम केलेली असते किंवा स्कीम मिल्क म्हणजे आपण 0 फॅट केलेलं असतं. काही लोकांची स्कीम मिल्कची रिक्वायरमेंट असते तर या 2 गोष्टी आपण ऍडजस्टमेंटसाठी वापरतो. मिल्कचाच पार्ट आहे. तो आपल्याकडे लो फॅट कुठलं दूध आपण इथे लो फॅट वाले आपण टोन मिल्क वापरतो 3.0 वगैरे फॅट असतं. डबल टोन वापरतो 1.5 जास्त. स्कीम मिल्क असतं ते ऑलमोस्ट 0 होतं. आपल्याला त्याप्रमाणे आपण रिक्वायरमेंट प्रमाणे जे रॉ मिल्क येतं त्याला त्याच्यामध्ये फायनल प्रोडक्टची रिक्वायरमेंट आहे. तर डबल टोनची 1.5 आहे 1.7 आलं तर आपल्याला ते 0.2 कमी करायला लागतं.
त्याच्यासाठी ही प्रोसेस Yes. केली. म्हणून मी म्हटलं की ही ज्ञानयात्रा आहे. तुमच्या मनातले प्रत्येक प्रश्न हे काय आहे? हे पावडर आहे जे तुम्हाला ऍड करायचे ऍड करायचं. जी लिगली बरोबर आहे की तुम्हाला ज्यावेळेला मिल्क बाय प्रोडक्टच आहे, म्हणजे असं काही नाही की ते वेगळं काय आहे आणि वेगळे इन्ग्रेडियंट आपण वापरतो असं काही नाही. तर या प्रत्येक प्रश्नाची तुम्हाला उत्तरं मिळणार आहेत. ही ज्ञानयात्रा आहे तशा अर्थाने, कारण तुम्हाला हे कळलं पाहिजे की श्री तुकाराम मुंडे यांच्या ह्या मोहिमेनंतर सगळेजण त्याचे स्वागतच करतायत. कोणाला असं म्हणायचं नाही की तुकाराम मुंडे जे करतायत ते काही बरोबर नाही, उलट सगळेजण त्याचं स्वागत करतायत. पण मी ज्ञानयात्रा का म्हणालो, कारण ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळाली पाहिजे जे आज महाराष्ट्राच्या मनाला पडलेले आहेत. आपल्याला अजून एक प्रोसेस आहे जी लस्सी ते प्रिपरेशन बघूया आपण. आता इथून ते दूध कुठे गेलं? प्रोसेसिंग एरियामध्ये आपल्याला ही processing area. ही प्रोसेस इथे स्टरलायझर लिहिलेलं आहे. स्टरलायझर होमोजेनायझर. या मला वाटतं महाराष्ट्रात हा पहिला प्रयोग आहे. हा इथे काय होतं? हा आपला ऍक्च्युली प्रोसेसिंग एरिया आहे. आता एकदा बॅच फायनल झाल्यानंतर ती आपण स्टरलायझरला पहिला फीड देतो. हा स्टरलायझर आहे. हा इथे काय होतं मग? तर या स्टरलायझर मध्ये पहिला सर्टन टेम्परेचरला पहिल्या हीट एक्सचेंजर मध्ये हीट केलं जातं. किती टेम्परेचर? ते साधारणतः 75 डिग्रीच्या आसपास राहतं. त्याच्यानंतर आपण त्याचं होमोजिनेशन करतो. हे स्टरलायझरची प्रोसेस आहे. ही स्टरलायझर इथे काय होतं आता? इथं टेम्परेचर त्याला सर्टन स्टेप असतात त्याच्यामध्ये. फर्स्ट स्टेप काय मध्ये स्टेप आहे? फर्स्ट स्टेप मध्ये ते 75 डिग्री पर्यंत हीट केलं जातं. 75 डिग्रीला. हा त्याच्यानंतर आपण होमोजिनेशन करतो. पण तुम्ही मगाशी 145 डिग्री म्हणाला. काय सांगतो की हा. फर्स्ट 75 डिग्रीला हीट होतं, त्याच्यानंतर त्याचं होमोजिनेशन होतं. हे होमोनायझेशन. हा म्हणजे होमोजिनेशन काय होतं नेमकं? होमोजिनेशन म्हणजे आपल्याला फॅट वगैरे असतं ना, ते प्रॉपर मिक्सिंग व्हायला पाहिजे. आता क्रीम सेपरेशन होईल ना, राईट, क्रीम वरती येईल. बरोबर. मग त्याच्यामुळे हा होमोनायझेशन झालं. हा म्हणजे एक होमोजिनियस मिक्सचर बनला. आता हा प्रोडक्ट परत हिटिंगला जातो. हा पुन्हा परत हिटिंगला गेला. हा, आणि- आणि किती हिट केला आपण? आता मग त्याच्यानंतर आपण 140 डिग्रीच्या टेम्परेचरला आपण त्याचं स्टरलायझेशन करतो. म्हणजे आपण पूर्ण मायक्रोवेव्ह कंटॅमिनेशन त्याच्यातून घालवतो, किल करतो सगळे मायक्रो. आता हे किल केले. पुढं आता 140 डिग्रीला हीट केल्यानंतर त्याला आपण अँबिएंट टेम्परेचरला कूल करावं लागतं. ॲम्बिएंट म्हणजे नॉर्मल टेम्परेचर. नॉर्मल टेम्परेचरला तिथंच कुलिंग होतं. कुठे कुलिंग होतं? नॉर्मल. तिथंच होतं. तिथे नॉर्मल हा, टेम्परेचर. तिथं- आणि मग इथे काय होतं? जसं तिथं हिटिंग एक्सचेंजर आहे तसं कुलिंग एक्सचेंजर पण आहे. तिथं कुलिंग होतं. कुलिंग झाल्यानंतर ते प्रोडक्ट आपण ऍसेप्टिक टँकला ट्रान्सफर करतो. या टँकला टँकला, याला ऍसेप्टिक टँक म्हणतात. असं का म्हणतात त्याला? एसएपी आणि ऍसेप्टिक म्हणण्याचं कारण असतं की याचा एन्व्हायरमेंटशी कुठेही कॉन्टॅक्ट होत नाही. एकदा प्रोडक्ट करायला झाला की फायनल पॅकिंग होईपर्यंत, जोपर्यंत तुम्ही पॅकेट ओपन करत नाही तोपर्यंत त्या प्रोडक्टचा कुठेही एन्व्हायरमेंटशी कॉन्टॅक्ट आला नसला पाहिजे, नाही तर कंटॅमिनेशन होतं आणि मग ते पॅकेट प्रोडक्ट स्पॉइल होऊ शकतं. राईट. तर त्याच्यासाठी हे या आता हे टँक मध्ये ते ठेवलं. स्टोअर केलं. इथून मग आपण फिलिंग मशीनला फीड देतो. आता हे तुमच्या ज्या लाईन्स आहेत त्या हा, या सगळ्या प्रोडक्ट लाईन, युटिलिटी लाईन म्हणजे वॉटरची लाईन आहे, स्टीमची लाईन आहे, प्रोडक्टची लाईन आहे, या सगळ्या लाईन्स आहेत, पाईपलाईन. राईट. त्याच्यातून आपण या पाईपलाईन मधून ते प्रत्यक्ष पॅकिंगला गेलं. पॅकिंगला आता या स्टँड वरून आपण कनेक्ट केलेलं आहे फिलिंग मशीनसाठी. राईट. हे दोन तुमचे टँक आहेत, तिथे ते दूध स्टोअर झालं. हा. हे वरच्या लाईननी ते आता प्रत्यक्षात त्या filling machine ला गेलं. तो आपण तिकडे जाऊ. आता मला एक वेगळा प्रश्न पडला आहे. या दुधाची डिमांड कोणाची आहे? जे लो टोन किंवा म्हशीसारखं प्युअर दूध, ही गरज कुठल्या ग्राहकांची गरज आहे? ऍक्च्युली जी लोक हेल्थ कॉन्शियस आहेत ती नॉर्मली स्कीम मिल्कची डिमांड करतात. जी हेल्थ कॉन्शियस आहे ती हा, म्हणजे फॅटवर डिपेंड असतं. म्हणजे तुमचं आता मार्केटमध्ये फुल क्रीम दूध कसं मिळतं, ते 6.0 6.5 फॅट असतं. आता तिकडे नॉर्मल जे आपण घरी वापरतो. राईट. सो आता असं आहे की ज्या प्रेक्षकांना जे हेल्थ कॉन्शियस आहे किंवा ज्यांना प्युअर म्हशीसारखं दूध अपेक्षित आहे पण फॅट कमी पाहिजे. पण फॅट Fat कमी पाहिजे. त्यांच्यासाठीचा हा एपिसोड आहे. मी तुम्हाला खात्रीपूर्वक सांगतो की महाराष्ट्रात इतकं ज्ञानवर्धक काम कुणीही करत नाहीये. आता हे ज्ञान महाराष्ट्राच्या घरोघरी जाणं फार गरजेचं होतं. अनावश्यक पद्धतीचा ताणतणाव निर्माण झाला. लोकांना असं वाटतं की प्रत्येक बाजारातलं दूध खराब आहे, पनीर खराब आहे, दही खराब आहे. असं नाहीये. आणि तुकाराम मुंडेंना पण असं म्हणायचं नाहीये. त्यामुळे कृपया प्रेक्षकांनी हे लक्षात घ्यावं की जे स्टँडर्ड ब्रँड आहेत ते स्टँडर्डच प्रोसेस करतात. आता काही लोक करतात अनियमितता, चुकीचं काम करत असतात, तर त्यांना बघतील तुकाराम मुंडे. तो जे हेल्थ कॉन्शियस आहेत ज्यांना लो फॅटला म्हणजे डिमांड असते डेअरीची की तुम्हाला टोन मिल्क पाहिजे, डबल टोन मिल्क पाहिजे, स्कीम मिल्क पाहिजे. राईट. तर त्याच्याप्रमाणे स्टँडर्डाइज करून आपण मग ते पॅक करतो. मग खरं पॅकिंग तर मला एक सांगा, तुमचा एवढा प्रदीर्घ अनुभव आहे म्हणून जे लोक इतके हेल्थ कॉन्शियस आहे आणि जे लो इतकं घेतात, त्याचा खरोखर उपयोग होतो का त्यांना? का उगीच आपलं फॅड आहे ते नवीन? फॅट तर होतो हो. लो फॅट. आणि हल्ली मला वाटतं प्रमाण पण वाढलंय कमी लो फॅट
दूध घेणार आहे. ट्रेंड यायला लागलाय तो इंडियात आता ट्रेंड यायला लागलाय लो फॅट. तुम्ही घरी कसलं लो फॅट घेता का हाय नाही आमचं घरचं असतं पण ते दुधाचं प्रमाण थोडं कमी ठेवतो बाय. तो आता आपण इथं आलो हा आता पॅकेजिंग प्रोसेस. आता हा पॅकेजिंग सेक्शन आहे. राईट. इथे काय होतं आता? इथे काय होतं? इथे ऍक्च्युली आता आपण जे असेंब्ली टँक मध्ये स्टोअर केलं मिल्क, हा ते आता ह्या लाईन त्या मध्ये लाईन मधून ह्या मशीनला आलं. या मशीनला. हा आता कुठल्या मशीनला आपल्याला पॅकिंग करायचं आहे, जर आपल्याला 200 ml पॅकिंग करायचं तर आम्ही या मशीनला कनेक्ट करतो. अच्छा, हे इथे 200 ml हे 200 ml आणि हे 1 लिटर. हे 1 लिटरचं आहे. 1 लिटर. आता हा रोल बाहेर हा टेट्रा पॅक मधून देतो आपल्याला रोल. तो आपल्याकडे 200 ml 1 लिटर 1 लिटर आहे आणि ESI म्हणून मशीन आहे ज्याचं सेल्फ लाईफ 3 महिन्याचं आहे. हा. हे असं व्हेरिएशन का आहे? एकाचं 3 महिने, एकाचं 6 ते पाऊच मध्ये येतं आपल्याला, जे रेग्युलर पाऊच येतो ना डेअरीचा, इकडे. जे 2 दिवसात शेल्फ लाईफ असते, तर याच्यामध्ये अजून एक व्हर्जन आलंय असेप्टिक मध्ये आलंय. हे काय आहे? हे ESI मशीन म्हणून आहे ज्याच्यामध्ये आपण मिल्क पॅक करू शकतो 3 महिने सेल्फ लाईफ. ते आता आपण नॉर्मली जे दूध वापरतो ते 2 महिने सेल्फ लाईफ असतं. तर आता काही लोक, आता हे ज्ञान तुम्हाला कोणी सांगितलं होतं की सेल्फ लाईफ आपल्या दुधाची 2 महिने असते. ते माझ्या घरामध्ये जे पाऊस मध्ये येतं त्याचं 2 महिने. 2 दिवसात 48 तासात एकदा फ्रीज मध्ये टाकलं की ते 2 महिने. 2 दिवस असतं आणि हे जे आहे ते 2 दिवस. 2 दिवस. हा. हे 3 महिने असतं. म्हणजे आता तुम्ही जर कुठं जॉब करता, तुम्ही 4 दिवस बाहेर राहता, तुम्ही स्टोअर करू शकता महिन्याचं दूध. 30 दिवस तुम्ही वापरू शकता. तर ते महाग असणार. हा थोडं महाग असणार. हा पण तुम्हाला डेली जायची गरज नाही आहे ना. ह्या त्या आपला बाबतीत. डेली जसं आपण DMart मध्ये वगैरे जाऊन महिन्याचा बाजार करून येतो, दररोज जायला नको, तसंच हा प्रकार आहे. आणि हे 6 महिने आहे. एक अँबियंट टेम्परेचर राहतं, मायनर डिग्रीला राहतं, त्यामुळे ही एक वेगळी टेक्नॉलॉजी आली आहे. आता ही काय टेक्नॉलॉजी सांगा आम्हाला. आता जे प्रोडक्ट आले तो वरून जे दूध आलं ते आता हा जो चेंबर आहे, हा चेंबर वरचा, हा जो चेंबर आहे तो, हा आता जे प्रोडक्ट आपण पाईपच्या थ्रू आलेलं आहे ते आपल्याला कुठेही दिसणार नाही, कारण ते आपण एन्व्हायरमेंटचे कॉन्टॅक्ट येऊ देतो. ठीक आहे. आता ही जी पेपर ट्यूब आहे त्याच्यामध्येच ती SS ची पाईपलाईन असते, त्याच्या थ्रू ते येतं. त्याचं ऑटोमॅटिक दूध भरलं जातं. ऑटोमॅटिक भरलं जातं. कटिंग, सीलिंग, टॉप बॉटम सगळं एका ठिकाणी होतं. त्या जी जॉ सिस्टम म्हणून आहे, जॉ सिस्टममध्ये ते टॉप आणि बॉटमचं कटिंग पॅकेट. या बाजूनं या जरा इकडे पुढे, या बाजूनं प्रत्यक्षामध्ये हे पॅकिंग सुरू झालंय. बरोबर. ही आता actually याचं काय, ही लाईन आहे पॅकिंगची. या लाईन प्रमाणे हे दूध आता मी बाहेर एक्सप्लेन करतो. आता हे पॅकेट आपली जे ट्यूब आहे, ट्यूब बनलेली आहे, त्याला वर टॉप आणि बॉटमला कटिंग होतं. याची लेंथ फिक्स आहे, याची लेंथ फिक्स आहे, हाईट. ठीक आहे. त्याला टॉप बॉटमला कटिंग होऊन सीलिंग पण होतं इथं दोन्ही ठिकाणी. आणि सीलिंग झाल्यानंतर हे फोल्डिंग याच्यामध्ये होतं. ओके. एवढी प्रक्रिया इथे फ्लॅप, होते. हा फ्लॅप फोल्डिंग होऊन इथं फ्लॅप सीलिंग पण होतं वेगळं. आणि मग 1 लिटरचं हे पण आता पॅकेट. हे एवढं टेट्रा पॅक मधलं जे दूध आहे हा. तो काय राहायचं असेल तर हे पॅक पण तेवढं क्वालिटीचं पाहिजे. हो हो, म्हणजे याची टेस्टिंग आपल्या वेगवेगळ्या टाईपची टेस्टिंग होते याची. अशाच प्रकारचे टेस्टिंग होते याचे सिलिंगचे. तो माने साहेब मला एक सांगा, तुम्ही टाटासाठी बनवता, असं किती कंपन्यांसाठी तुम्ही असं दूध बनवता? आता आता याच्यामध्ये ब्रिटानियासाठी आपण लस्सी बनवतो जवळपास महिन्याला 600-700 टन. त्यानंतर टाटासाठी बनवतो, पतंजलीसाठी बनवतो, टाटा, ब्रिटानिया, पतंजली, हेरिटेजसाठी बनवतो, हेरिटेजसाठी बनवतो, गोदरेजसाठी बनवतो, गोदरेज गोदरेज कंपनीसाठी बनवतो. एवढ्या आणि तो लोकांना नाही तो नाही बनवत? बनवून देतो. हे टेट्रा पॅक हो. आणि लस्सी. आणि लस्सी. मला वाटतं की हे जे अर्थकारण आहे या दूध डेअरींचं, हे ज्या पद्धतीनं आम्ही तुम्हाला समजावून सांगतोय ते फार महत्त्वाचं होतं या क्षणाला. बाय द वे लास्ट पॉईंट आहे माझा, याची क्वालिटी फायनल प्रोडक्ट ज्या वेळेला बाहेर पडला हां. त्याच्यानंतर त्याच्या क्वालिटीसाठी काय याची आता क्वालिटी चेक केली जाते. आपले हे पॅकेट इन्क्युबेशनला 35 डिग्री आणि 55 डिग्रीला पण ठेवलं जातं. त्याच्यानंतर याचे याचं मायक्रो टेस्टिंग होतं. आणि काय काय त्याच्यानंतर मायक्रो टेस्टिंग होतं? याच्यामध्ये कोलिफॉर्म किंवा आपलं CPC वगैरे हे सगळं काउंट, HPC काउंट वगैरे बघितला जातो. 7 डेज नंतर सुद्धा जर प्रोडक्टमध्ये काय मायक्रोवेल कंटेंट नसेल तरच आपण ते डिस्पॅच करतो मार्केटला. आता हे तुमच्या डिस्पॅचला निघालंय. नाही, आता स्टोरेजला निघालं हे, आता गोडाऊनला स्टोर होणार. राईट. याच्यामधून सॅम्पल घेतलेले असतात आपण, ते आपली रॅन्डम सॅम्पल उचललेले असतात. त्या सॅम्पल मायक्रो टेस्टिंग वगैरे प्रॉपर होतं. 1 वीक टाईम आहे त्याला. त्याच्यानंतर मग ते रिलीज केले जाते बॅच. पण आता हे मायक्रो टेस्टिंग होतं, त्याच्यामध्ये काय काय मायक्रो टेस्टिंग आहे?
एसपीचे काउंट, कोलिफॉर्म काउंट, जेवढे बॅक्टेरियाचे टाईप आहेत ते सगळे सगळे आपण- तिथं केले जाते. आणि 7 days नंतर ज्यावेळी रिपोर्ट येतो मायक्रोचा, मगच ते मगच ते मार्केट रिलीज होते बॅच. राईट. तो माझ्या मते ते आपल्या स्टोअरला इथं राहतात. तो माझ्या मते ज्या पद्धतीनं इतकी काळजी घेऊन हा हे जे आहे ते 55 ते 60 गरम टेम्परेचरला ठेवलं जातं, 55 ते 60, आणि ते 10 दिवस टेस्ट केलं जातं की त्याच्यामध्ये काय बॅक्टेरिया वाढला का, खराब झालं का, आणि त्याची टेस्ट असते. आणि ती टेस्ट होऊन ओके झाल्यानंतरच डिस्पॅच होणार. बॅच रिलीज होते. राईट. सो हे का महत्वाचं होतं समजून घेणं की विनाकारण आपल्याला अशा कोणत्याही चुकीच्या कल्पनेमध्ये कृपया तुम्ही राहू नका की सगळी व्यवस्थाच खराब आहे. असं नाही आहे. ते चांगले ब्रँड आहेत. मी पुन्हा सांगतो, हाच नाही, अजून महाराष्ट्रातले वेगळे ब्रँड असतील ना, ते सगळे ब्रँड त्यांच्या स्टँडर्ड प्रोटोकॉलप्रमाणे काम करतात. आणि म्हणून काहीतरी कारवाई, महत्त्वाच्या कारवाया सुरू आहेत, म्हणून सगळं खराब आहे असं कृपया समजू नका. आपण सोनाईत आहोत, त्यांचे निवडक पदार्थ आम्ही कलेक्ट केलेत, आणि फक्त सोनाईच नाही आहे, आणखी जर कोणाची इच्छा असेल की आम्ही त्यांच्या डेअरीला येऊन भेटावं, तिथंही आम्ही जाऊ, कारण हे ज्ञान महाराष्ट्राच्या घरोघरी जाणं गरजेचं आहे. धन्यवाद. आता तुमचा नंबर दिला तर तुम्हाला लाखो फोन येतील. सांगायचा का नंबर? सांगा सांगा नंबर. 9689880432. करा यांना फोन, विचारा प्रश्न. थँक्यू सो मच. थँक्यू. बाय. इन्क्युबेशनचा अर्थ वेगळा असतो आपल्या आयुष्यात. इन्क्युबेशन हा शब्द अनेक वेळेला वाचला जातो. इथे इन्क्युबेशन वेगळं आहे. इथं काय इन्क्युबेशन आहे? हाँ, कौन सांगणार? Quality manager. हे क्या क्वालिटी मॅनेजर? 35 डिग्री का टेम्परेचर का इंक्यूबेशन ऑफ 55 डिग्री टेम्परेचर का ये क्या इसमें 35 सेल्फ लाइफ एसटीडी करते हैं. तो इसमें सैंपल की 7 डेज में इसका इंक्यूबेशन माइक्रोबियल और पीएच टेस्टिंग करते हैं हम लोग. कैसे करते? अंदर दिखा. आइए सर. चलिए दिखा दे. यस, सैंपल रखे जाते हैं. हाँ, ये क्या है कि 7 डेज बाद हम सैंपल निकालते हैं. ये है 35 डिग्री टेम्परेचर का इंक्यूबेशन हमारा. जो नॉर्मल हमारा रूम टेम्परेचर. ओके. ये रूम टेम्परेचर का 35 डिग्री पे. ये और अंदर है ये 55. अंदर 55 डिग्री है. यस यस ये क्या राजस्थान वाली बात हो गई फिर तो? ये सर हाई हीटेड, क्योंकि अरे बाप इसी रे, से ये तो जो बहुत भी- गर्म लग रहा है. कि सर जो कंटामिनेशन होगा इसी से कंफर्म होगा ना. 7 डेज में हम लोग पूरा प्रॉपर तरीके से पीएच और माइक्रोबियल टेस्टिंग 7 डेज बाद करते हैं. चलिए, ये बहुत अच्छी बात कही आपने, क्योंकि ये लोगों को पता नहीं चल रहा था कि किस तरीके से हम लोग पूरा इसका क्वालिटी मेंटेन करते हैं. तो 35 डिग्री आणि 55 डिग्री. यस, ये राजस्थान. प्रोडक्ट 7 डेज. अच्छा, हे चंद्राबाबू नायडूच्या कंपनीसाठी पण इथे बनतं सोनाईमध्ये. असे वेगळे प्रोडक्ट आहेत की जे चंद्राबाबू आणि मंडळीसाठी बनतात. मूळ मुद्दा काय आहे की ही ज्ञानयात्रा आहे, आणि हे फार गरजेचं होतं की डेअरी व्यवस्थापन ये आणि सर है डेअरीच्या हमारा गोदरेज अनुषंगाने. जर्सी का. ये गोदरेज का है. गोदरेज जर्सी का भी हम लोग पैक करते हैं. अच्छा, ये- कभी कभी यहाँ हाँ, फाइनली सुनिए, ये सोनाई क्रीम पतंजलि की पैकेट डाल. ठीक है, सुनिए ना, कभी यहाँ ऐसा होता है कि फाइनल प्रोडक्ट बनने के बाद भी कभी कभी लगता है कि यार ये थोड़ा प्रॉब्लम हो सकता है, ऐसा होता है? सर अगर हम लोग एसेप्टिक लाइन पे चले गए उसके बाद 0 कंप्लेंट है. ओके. पैकेट क्या है, डैमेज हो सकता है बट प्रोडक्ट में कोई कंप्लेंट नहीं है. मतलब 100% 100% श्योर. इसीलिए इंक्यूबेटेड हम लोग पहले 7 डेज इंश्योर होते हैं प्रोडक्ट पे, उसके बाद ही मुझे मार्केट ये में. पता नहीं था. मैं तो समझ रहा था कि कोल्ड स्टोरेज होते हैं, लेकिन अमूमन यहाँ पे 35 और 55 ये डिग्री सर कंटामिनेशन होगा हे तो ambient ग्रोथ टेम्परेचरला स्टोअर करतो, करेगा. त्यामुळे त्या टेम्परेचरला ते sustain काय व्हायला होऊ पाहिजे. शकतं. यस यस. मी तुम्हाला खात्रीनं सांगतो की महाराष्ट्रामध्ये ही ज्ञानयात्रा आम्ही जी आज तुमच्यापर्यंत घेऊन आलोय, ही A to Z ज्ञानयात्रा आहे. दूध व्यवसायाशी निगडीत पनीर, बटर, काय मोझेला, दही, तूप, हे सगळं तुम्हाला नीटपणे कळणार आहे. आणि कसं बनतं याच्यानंतर मला वाटतं की तुमच्या मनात कुठलाच प्रश्न बाकी राहू. तो आता तिकडनं हे दूध आलं. हो. हा, पुढे. आता हे फिनिश प्रोडक्ट आलं आपलं, त्याला डिस्ट्रीब्युशन एरिया म्हणतात. हा, डिस्ट्रीब्युशन एरिया. हे आता आपण 6x2च्या फॉर्मेशन म्हणजे एका बॉक्समध्ये 12 पॅकेट आपण भरतो, 12 लिटर, हे 12 पॅकेट झालं. तर हे बॉक्समध्ये पॅक करतो आणि मग याला इथं श्रिंकिंग करतो, प्लास्टिक श्रिंकिंग. काय करतो? प्लास्टिक श्रिंकिंग करतो. Right. ते पण तुम्हाला दाखवतो. आता हा एक बॉक्स बनला 12 लिटरचा, आणि मग तू इकडे आला. श्रिंकिंगला सोडतो. हा घ्या. तो श्रिंकिंग होतं याचं, श्रिंकिंग म्हणजे म्हणजे प्लास्टिकनं कव्हर होतं, म्हणजे अजून स्ट्रेंथ आहे, डॅमेज होत नाही बॉक्स वगैरे. आणि हा आता मात्र हा थेट मार्केटमध्ये चालला product. तो आता स्टोरेजला चालला. हा हा ते मगाशी हा म्हणाला मायक्रो की- टेस्टिंग नंतर मार्केटला रिलीज होणार.
आणि जी स्टोरेजला आपल्याला 7 दिवस ठेवायचंच आहे हो, कुठल्याही ठेवायचं. परिस्थितीत. तो आता स्टोरेजसाठी ते निघाला बॅच वाईज रिलीज होतात. आजची एक बॅच आहे, ही रिलीज होणार 7 डेज, 7 दिवसांनी जाणार 7 दिवसांनी 7 जाणार. दिवसांनी रिलीज होणार. राईट. सुरुवात ते शेवट प्रत्येक गोष्ट तुम्हाला ह्या निमित्तानं पाहायला मिळणार. मी थांबतो इथे. माझा प्रयत्न काय आहे, या निमित्ताने तुमच्या मनातल्या प्रत्येक प्रश्नाची जवळपास तुम्हाला उत्तरं द्यावी. पण तरीही मला खात्री आहे की काही प्रश्नांची उत्तरं मिळाली नसतील. त्यांनी त्यांचा नंबर दिला आहे, जरूर त्यांना प्रश्न विचारा. प्रत्येक कॉल ते घेऊ शकणार नाही, कारण तुम्ही हजारोच्या संख्येनं कॉल करतात. त्याचं बेटर की तुम्ही व्हॉट्सअपवरती त्यांना मेसेज करा, ते तुमच्या प्रश्नाची उत्तर देतील. थांबूया. ज्ञान यात्रा आहे.